शेवटचा खासदार जो आहे, सहावा खासदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनं तो बोलवला आणि तो बोलवला तो कदाचित आमचं ओमराजे निंबाळकर आहे. ह्या सगळ्याच्यावरती काय प्रतिक्रिया द्याल? विषय एवढाच आहे की खासदार फुटले हे आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल. आणि खासदार काय फक्त असंच गोडीत फुटलेत असं नाही, त्यांनीसुद्धा बऱ्याच काय गोष्टी वधवून घेतलेल्या आहेत. त्यातलाच एका व्यक्तीकडनं आम्हाला जे कळलेलं आहे, आता तुम्हालाही माहिती आहे, आमचे सोर्सेस आहेत, अजितदादांच्या बाबतीतसुद्धा तुम्ही आमचे सोर्सेस बघितलेले आहेत. 60 कोटीपासून ते 90 कोटीपर्यंत कॅशमध्ये निधी हा प्रत्येक खासदारांना तिथं दिला गेला असं आम्हाला काही प्रमाणात कळलेलं आहे. आणि प्रत्येक वर्षी 250 कोटी विकास निधी दिला जाईल आणि त्या विकास निधीतून 15 ते जे काही टक्केवारी हे कॉन्ट्रॅक्टरकडनं घेतली जाईल, त्यातून तो निधी मिळणार जाईल. त्यामुळे हे सगळे जे नेते गेले ते पैशासाठी गेलेले आहेत, बाकी दुसरं कुठलंही कारण नाही. ह्याच्यात दुसरं जर आपण बघितलं तर महाराष्ट्र भाजप आणि केंद्र भाजप याच्यात एक वाद आपल्याला दिसतोय. एकनाथ शिंदे साहेबांना कुठंतरी पाठिंबा हा केंद्रीय भाजपकडनं आहे, राज्यातला भाजपकडनं नाही आहे. कारण एकनाथ शिंदे साहेबांची ताकद ही पूर्णपणे कमी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र भाजपकडनं देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं आत्तापर्यंत केलेला आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी फोन केला नाही केला हे मला माहीत नाही, पण जे समीकरण आपण बघतोय त्याच्यामध्ये पूर्णपणे एकनाथ शिंदे साहेबांनी आर्थिक बळ लावल्यामुळेच हा शेवटचा खासदार तिथं फुटला असावा असं आमचं मत आहे. कारण शेवटी या पवित्र भूमीमध्ये तुळजा आईचं आपण दर्शन घेऊन वर्षभर प्रेरणा असते आपल्या लढायची, आणि त्या आईची शपथ घेऊन जर काही लोक आज फुटत असतील, विचार बदलत असतील, तर हे लोकांना पटणारं नाही. आणि जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन होतं त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल, जेव्हा महाविकास आघाडी एकत्रित होती तेव्हा इथले खासदार लाखोच्या लीडली तिथे निवडून आले. पण जेव्हा महाविकास आघाडी इथं एकत्रित नव्हती तेव्हा त्यांच्या पक्षाला 3ऱ्या नंबरला जावं लागलं. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं असेल तर भूमिका बदलल्यानंतर इथली लोक योग्य ती भूमिका घेतील असा आम्हाला सगळं विश्वास आहे. आणि या जिल्ह्यात राजकारण 2 भावाचं राजकारण आजपर्यंत आहे. तू मार मी रडतो, मी मारतो तू रड, अशा पद्धतीने दोन कुटुंबांनी इथलं राजकारण हे आजपर्यंत रंगवलेलं आहे. पण आता लोकांना कळलेलं आहे की या 2 परिवारातल्या राजकारणाच्या नादात हे परिवार मोठे झाले, पण हा जिल्हा मात्र गरीब राहिलेला आहे. त्यामुळे येत्या 29मध्ये नक्कीच लोक सामान्य परिवारातल्या उमेदवाराला ताकद देतील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. एकत्र करावी लागते. तुमच्या आंदोलनामध्ये त्यांना तुम्ही सहभागी केला? राऊत साहेबांशी आमचं बोलणं झालेलं आहे, काँग्रेसशी पण बोलणं झालेलं आहे. 29 तारखेला उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातून नक्कीच तिथं कुणी ना कुणीतरी येईल. त्यांचाही नियोजित दौरा असल्यामुळे त्यांना तिथं शिर्डीला जायचं आहे 29 तारखेला. पण त्यांचा एक कुठला तरी नेता येईल, काँग्रेसचा नेता येईल, त्यामुळे आमच्यात एकजूट नक्कीच राहील. विरोधी पक्षाच्या बाबतीत लोकांच्या बाजूने लढत असताना अधिवेशनामध्ये कुठंतरी एकजूट कमी वाटते आहे, ती मात्र आमच्या येणाऱ्या काळामध्ये आमचे सर्व नेते एकत्रित बसून ती एकजूट नक्कीच आपल्याला दिसेल. आणि अधिवेशनामध्ये सुद्धा आक्रमक पद्धतीने लोकांची बाजू आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे तिथं मांडू. चर्चा आहे तुमच्या वतीने काही खबरदारी घेतली काय नाही, फक्त चर्चा असणारे कोणी तिथं जाणार नाही, चर्चा होत राहणार. SPची सुद्धा चर्चा उत्तर प्रदेशमध्ये झाली, तसं कुठेही काय होणार नाही. कुठं ना कुठंतरी भाजप केविलवाना प्रयत्न करत आहे. त्यांना माहिती आहे 29मध्ये ते निवडून येणार नाही लोकसभेला, म्हणून खासदार फोडून डिलिमिटेशन आपण करायचं आणि कसं तरी निवडून यायचं, हा केविलवाना प्रयत्न भाजपकडनं होतोय. त्यांना अजून 40 खासदारांची जरूरत आहे, ते खासदार त्यांना मिळतील असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे ऑपरेशन टायगर म्हणू नका, ऑपरेशन बाजार म्हणता येईल. कारण का विचाराचा बाजार झाला आहे तिथं पक्षाचा बाजार झाला आहे, नेत्यांचा बाजार झाला आहे, आणि हे लोक फक्त पैशासाठी कुठलीच बाकी दुसरं कुठलंही कारण नाही.